नर्मदे हा बकऱ्यांचा झुंड, नर्मदे हा बघा काय ग तू नर्मदे हर. हा आता 11 सव्वा 11 झाले असतील, 11:15 झाले ऑलमोस्ट. पण आज आता गरमी नाही वाटत, एकदम गार हवा आहे कारण शेत आहे बाजूला आणि शेत आणि परत ते स्प्रिंकलचं पाणी वगैरे सगळं सोडतात त्यामुळे माती ओली असते त्यामुळे गारवा वाटतं. ऊन असूनही गारवा वाटतं तर बरं आहे. आणि बघा वरती ढग आणि इथे धूर कॉम्बिनेशन तुम्हाला तर बघायला मस्त दृश्य छान वाटत असे. नर्मदे हर, ओम नमः शिवाय, शंभो हर हर महादेव. आता आपण भिकमपूरला पोहोचू, त्यानंतर पुढे अजून 3 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. नर्मदे हर, ओम नमः शिवाय. आणि मातीचा कच्चा रस्ता, ट्रॅक्टर बैलगाडी वगैरे घेऊन जाण्याचा मार्ग आहे हा. नर्मदे हर. मंदिराच्या इकडचा आवाज येतोय बघा, बारीक बारीक काहीतरी जाळलं इकडे शेताच्या इकडे. नर्मदे हर. बापरे, आग लावली तर किती गरम होत आहे या बाजूला. त्या आगीमुळे केवढी हीट मारते बघ ना इकडे. इथे नर्मदा मैया बाजूला असल्या कारणाने तेवढी शेती होते कारण पाणी मुबलक आहे. आपण वरती डिंडोली वगैरे त्या बाजूने आलो, तिकडे पाण्याचे खूप हाल आहेत त्यामुळे तिथे जागा असली तरी मे बी शेती वगैरे होत नाही, त्यामुळे गरिबी जास्त आहे त्या बाजूला. नर्मदे पाण्यासाठी त्यांना भरपूर लांब जाऊन पाणी आणावं लागतं. आणि इकडे बघा पाईप लांब लांबपर्यंत असे घेऊन गेलेले, मोटर लावलेली असते मैयाच्या इकडे आणि तिथून हे पाणी हे बघा आपल्या शेतीसाठी वापरतात. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. जय श्रीराम, जय बजरंगबली. भिकमपूर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. एग्रोस. अभी हम यहाँ से झांसी घाट है, आप यहाँ से सीधे चले जाओ, नर्मदा जी है जैसे सामने, यहीं सीधे घाट बना है. हाँ. वहीं से रास्ता साइड से निकली हुई है. हाँ. आप सीधे घाट से पहुँच जाओगे. हवा से फिर बिलखेड़ी जाना है, बिलखेड़ी जाना तो वहीं रास्ता सीधे चल रही है, नर्मदा साइड मैया के तट से रास्ता है, यहीं से रास्ता पूरी है आपको जाने के लिए. तर भिकमपूर गावामध्ये आपण प्रवेश केला आता. हे बघा छान असं गाव भिकमपूर गाव, शाळा वगैरे समोरच आहे. अभी हम ऊपर नीचे इथे बघा अंगणवाडी भवन केंद्र, चढ़ाई थी बहुत ज्यादा, शनी मंदिर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. मुलं काय करतात बघा, पैसे चिल्लर घेऊन. कसला तरी पैशाचा खेळ गेम खेळतात हे लोग. ये जीता तो जीता ना तुम लोग, ऐसा है जो जीतेगा वो पैसा लेके जाएगा. हाँ. अरे वाह, भिकमपूर एकदम प्रोफेशनल दिसतं ह्याच्यात. काहीतरी वेगळ्या प्रकारचा खेळ खेळतात हे लोक. काटा छापा खेळतात आहे. जर काटा आला तो जिंकला, जो बोलेल तसा जिंकला. नर्मदे हर. हा, नर्मदे हार. त्यांना माहिती पण नसेल जुगारचा प्रकार आहे.
लीजिए आपको लास्ट ठीक आहे, आपण काय बोलू शकत नाही. नर्मदे आपको पास नदी है यहाँ से ओंकारेश्वर कितना रहता है. नर्मदा मित्रांनो, आपण इकडे आलेलो आहोत आणि माँ नर्मदा मैया तर मार्ग इकडून आहे का, कसा जायचा ते बघायला लागेल. त्यांनी तर सांगितलं इकडून मार्ग आहे म्हणून. पण तिकडे बघा एक ब्रिज दिसतोय मोठा. नर्मदे हर आहे, रस्ता तर आहे बहुतेक किनाऱ्याने. काहीतरी आपल्याला वरतून जायचं होतं वाटतं. आपण आधीच उतरलो वाटतं इकडे. हा, गावातनं रस्ता होता ना, आपण ह्या साईडला उतरलो. हा, नाही परत हे ना मध्ये. गावातनच जाऊ ना परत. मग परत इथे परत आता कुठे अडकलो तर. हा, मागेच आहे ना, जास्त लांब नाही आहे. आपण ॲक्च्युली इथून बघा इथे एक ब्रिज आहे, तर तिथून जायला रस्त्याचा प्रॉब्लेम होईल म्हणून आपण परत गावच्या रस्त्यातनंच जाऊया. नर्मदे हर अपन विचार. महाराज जी, नीचे से अच्छा है कि ऊपर से जाए? ऊपर से भी हाँ, खराब जगह है. हाँ इतना खराब किनारे है. हाँ. और कैसे भी है. चला वरतून जाऊया. आपण फक्त जास्त लांब नाही आलोय. जास्त लांब नाही आलो, इथूनच खाली उतरलोय. ती नदी आहे ना तिकडे, तो बोला ना नदीमध्ये उतरावं लागेल. ते आपण ह्या साईडला चढलो वरती. नर्मदा मित्रांनो, ही जी नदी वाहते ती सनेर नदी आहे आणि सनेर आणि मैयाचा इथे सुंदर असा संगम आहे. नर्मदे हर खूप छान अशी नदी आहे बघा, मोठी. त्याचं पात्र बघा. नर्मदे हर बघा किती सुंदर संगम आहे इकडे मैयाचा. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे मित्रांनो, सनर नदी. आणि आता आम्ही नदी इथून पार करतो. जायला जागा वगैरे आहे, पण इथं मस्त बघा ना कुंड निर्माण झाले छोटे छोटे, आणि माशांची तर चंगळ आहे त्याच्यामध्ये राहायची. पाण्यामध्ये बघा कुठलं तरी वेगळंच काय ते मला पण माहीत नाही. तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. साईज बघा, आतमध्ये मासे पण आहेत बघा सुंदर. नर्मदे हर. चला निघूया. नर्मदे हर. आता ब्रिजच्या खालून रस्ता जातो आहे. आता आपल्याला बघायला लागेल. मैयाचा आवाज येतोय. नर्मदे हर. रस्ता कुठून बघायला लागेल.
अच्छा, ह्या रोडने जायचं आपल्याला, पूलच्या खालून बाबाजी सीधी. तेच बघायचं होतं कुठून जायचं आहे. तर हा रोड जातो. ओम नमः शिवाय. बघा ट्रेन चालू आहे. ही पण काय अवंतिका एक्सप्रेस आहे, ही वेगळी वाटतं. बऱ्याच दिवसांनी त्या दिवशी ट्रेन बघितलेली आणि आता परत. ह्या ब्रिजच्या खालून आपल्याला जायचं आहे. इथून आहे ना लेफ्टला जाऊन आहे ना रस्ता खाली. तर हा रोड जातो आहे मैयाच्या काठावरून. ह्याला काठ म्हणतात. बघा बघा मैयाचा एकदम आवाज येत होता वाहताना. बघा नर्मदे हर. खूप सुंदर असा प्रवाह मैयाचा दिसतो इकडून. जमेल ना यायला इकडे? हां ठीक. बऱ्याच दिवसांनी एकदम मैयाच्या किनाऱ्यावरनं मार्ग आहे. नाही तर मैयाच्यापासून एक 100-200 मीटर 300 मीटर अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर असा रस्ता होता. एकदम मैयाच्या काठावर आहे. नर्मदे हर. बघा प्रवाह बघ किती छान दिसतोय. तुम्ही पण आनंद घ्या. आणि किती निर्मळ असं मैयाचं जल आहे. ब्रिज पण भरपूर जुने दिसतात. हा हा हा, काय मस्त वाटतं एकदम. वा छान वाटतंय ना एकदम बघायला प्रवाह. झंडी लावली ती झंडी. आणि बघा इथे बाजूला अशी शेती केली जाते. पण ह्या साईडला मार्ग एकदम मस्त मार्ग आहे मैयाच्या किनाऱ्यावर. ब्रिज बघा सुंदर असा ब्रिज आहे. एक मस्त आपण इथून फोटो पण घेऊया याचा ब्रिजचा. हा हा मित्रांनो, नर्मदा मैयाचं दर्शन घ्या. बघा किती सुंदर दृश्य आहे मैयाचं. मला तर खूप आनंद झाला आहे बघून. आणि इथे पण कसलं तरी बांधकाम आहे जुना. नर्मदे हर. आणि हा पण एक जुना ब्रिज आहे. आणि हा त्याच्यानंतर बांधलेला नवीन ब्रिज असेल. हा बघा. आणि हा लोखंडाचा ब्रिज आहे खूप जुना. आणि त्याला सपोर्ट बघा. ते वेगळंच असं इंजिनिअरिंग दिसतं इकडे, जे मी पहिल्यांदा पाहतोय. असं इंजिनिअरिंग तर बघितलेलं आहे ब्रिजचं. मैयाचा प्रवाह बघा किती सुंदर आहे. जवळून दाखवतो तुम्हाला मी काय सांगतोय ते. म्हणजे खालती जे कॉन्क्रीटचे जे सपोर्ट आहेत ते बघा. बघा किती सुंदर ब्रिज आहे. नर्मदे हर. नर्मदे हर.
चला आता किनाऱ्यावरनं आपल्याला फटाफट पुढे जायचं आहे. पुढे घाट येईल आता मध्ये. हा ब्रिजचा सपोर्ट बघ ना, वेगळाच आहे ना. खालती बघ ना, त्याच्यावर काहीतरी लिहिलं आहे. आणि बघा पाणी किती वाढत असेल वरती. जिकडे कापडं किंवा चिंध्या अडकल्या आहेत तर तेवढं पाणी वाढतं मैयाच्या इकडे. म्हणजे ह्याच्या वरपर्यंत पाणी जात असणार. हा जो ब्रिज सुरुवात होते इकडे तिथपर्यंत वरपर्यंत पाणी जात असणार मैयाचं. तेवढं तिकडे सगळं कचरा वगैरे अडकलेला आहे. तर मध्ये आणि पायवाट आहे मैयाच्या किनाऱ्यावरून.